पैशाच्या दबावाखाली लोकांना पक्षांतर करायला भाग पाडणं, याला आउटगोईंग इनकमिंग या शब्दांच्या उपमा तुम्ही देऊ नका. मी मागे म्हणालोय 2 तास आमच्याकडे ईडी सीबीआय पोलीस आले तर राज्याच्या या सध्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांपासून भाजपा 90% आउटगोईंग करेल. ह्याला काय तुम्ही फार मोठं पक्षांतर किंवा फार वैचारिक पक्षांतर असं म्हणणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. आता कोणाला जायचं आहे, कोणाला थांबायचं आहे, त्यांचा प्रश्न असतो. पण पक्षांतर्गत पक्षात राहून जर पक्षाविरुद्ध कारवाया कराल तर तुमच्यावरती कारवाई केली जाईल. शिवसेना माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्या पक्षाचे प्रमुख आहेत, म्हणजे बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना, हे कोणत्याही प्रकारचं दबाव आणि ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही. हा पक्ष सगळ्यात जुना पक्ष या देशाच्या राजकारणातला आहे. भले अमित शहानी त्यांचा कंडू शमवण्यासाठी त्यांचा जो सूड महाराष्ट्रावर घ्यायचा आहे त्यांना, त्यासाठी हा पक्ष फोडण्याचा प्रयत्न जरूर केला. आणि भविष्यात शिवसेना काय आहे हे अमित शहानाही समजेल, नरेंद्र मोदींना समजेल आणि देवेंद्र फडणवीस यांनाही समजेल. तेव्हा इनकमिंग आउटगोईंग किंवा अजून काही ज्या शब्दांचा तुम्हाला वापर करायचा आहे तो जपून करा. पक्षांतर्गत कोणतेही हेवे दावे, ब्लॅकमेलिंग, दबाव हे शिवसेना पक्षप्रमुख स्वीकारणार नाही. रावसाहेब, तुम्ही म्हणतात की पक्षांतर्गत ब्लॅकमेलिंग खपवून घेतलं जाणार नाही, पक्षशिस्तीचं उल्लंघन झालं तर कारवाई होईल. पण बडगुजर असं म्हणतायत की नेमकं मी काय पक्षशिस्तीचा भंग केला? बघा, आमच्यासाठी तो विषय संपलेला आहे. कारवाई झाली, विषय संपला. त्याच्यावरती चर्चा करण्या इतपत आता त्या विषयाला आमच्याकडे काही महत्त्व नाही. आम्ही ठीक आहे, का असेल तर आम्ही चर्चा करू. पण माननीय पक्षप्रमुखांच्या आदेशाने झालेली कारवाई ही कधीही चुकीची नसते. त्या कारवाईसाठी फार विचार केला जातो, आपापसात चर्चा केली जाते, स्थानिक पातळीवर चर्चा केली जाते आणि त्यानंतर अशा प्रकारची कारवाई केली जाते. चुकीचा कारवाई आमच्याकडनं होत नाही. मी म्हणजे पक्ष, कुठेही मी म्हणजे पक्ष, माझ्यामुळे पक्ष, मी सांगेन तोच पक्ष, हे धोरण शिवसेनेत कधीच राबवलं गेलं नाही. माननीय बाळासाहेब ठाकरेंपासून ते माननीय उद्धव ठाकरे साहेबांपर्यंत.